हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला नथ कशी बनवायची ते दाखवत आहे। तर इथं बघा, नथ रेडी रांगोळी बनवतो आहे आपण। तर इथं पहिल्यांदा मी 50% पाणी आणि 50% ग्लू मिक्स केलेलं आहे। पहिल्यांदा मी OHP शीटवरती जे काही आपलं नथचं ड्रॉइंग आहे ते करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर ही नथची डिझाईन पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा, मी तिथून देईल। माझा इंस्टाग्रामचा ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग करेल। इथे बघा, आपल्याला रेड कलर, ऑरेंज कलर, त्याच्यानंतर येलो कलर, ग्रीन कलर आणि रेड कलर असे लागणार आहेत। त्या पद्धतीनं मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं तुम्ही जे काही आपले अल्टरनेट नथचे जे पार्ट आहेत ते अल्टरनेटपणे रांगोळी फिल करून घ्यायचे। त्याच्यामध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिक पण सांगणार आहे की कशा प्रकारे करायचं। तर पहिली ट्रिक आहे की कधी रांगोळी करताना तुम्ही ना हे अल्टरनेट मी जसं दाखवलं ना त्या पद्धतीनं अल्टरनेट करून घ्यायचं, जेणेकरून तुमचे जे कलर्स आहेत ते ओव्हरलॅप करू नये अशा पद्धतीनं। हे बघा, मी जिथे जिथे वाटतं मला की आपला रेड ग्रीन कलर आहे तिथे मी ते अप्लाय करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा जो येल्लोचा पार्ट आहे तो मी पूर्ण करत आहे इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। मी इथं व्हिडिओ जास्त मोठा होतोय त्याच्यामुळे मी जे काही आपलं रांगोळीचं जे टूल असतं त्याने मी रांगोळी सगळीकडे स्प्रेड करून घेत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। तुम्हाला वाटेल तर तुम्ही ते हाताने पण करू शकता। आपल्याला सेकंड लेअर करताना पूर्ण हातानेच बनवायचं आहे, जे रांगोळीचे टूल्स आहेत ते वापरायचे नाही आहेत। इथे बघा, मी रांगोळीचं टूल अप्लाय केलेलं आहे रांगोळी स्प्रेड करण्यासाठी। तुम्ही हाताने अप्लाय करायचं असेल तर हाताने पण करू शकता। एवढंच की तुम्ही जेव्हा ते टूल यूज करता त्यावेळेस तुमची जी रांगोळी आहे ती तुमच्या जे काही दुसरे कलर अप्लाय केले आहेत त्याच्यावरती जाऊ शकते। पण तुम्हाला जर वाटत असेल की पटकन रांगोळी हवी ऑर्डर घेण्यासाठी तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता, नसेल तर तुम्ही हाताने अप्लाय करू शकता रांगोळी त्याच्यावरती। फक्त एक लक्षात ठेवायचं की जेव्हा तुम्ही दुसरी लेअर अप्लाय करता तेव्हा पूर्णपणे तुम्ही हाताने करायची, कारण आपण तिथे कलर अप्लाय केलेले आपल्याला ते उठून दिसायला पाहिजे त्याच्यामुळे। हे बघा, इथं आपल्या रांगोळीची फर्स्ट लेअर बनवून कंप्लीट झालेली आहे। ह्याला कमीत कमी 2 तास तरी सुकायला ठेवायचं। नसेल तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 1 दिवस पण पूर्ण सुकायला ठेवलं तरी चालेल। इथे बघा, मी दाखवलेल्या पद्धतीनं मी जेवढं मला वाटतं की ग्लू ज्या ठिकाणी लावायचा त्या ठिकाणी लावून ते पूर्ण ग्लू सुकायच्या अगोदर पूर्ण कव्हर करून घ्यायचं। आणि इथं ट्रिक नंबर दुसरी की तुम्ही जे शीट कडक होतं असं म्हणतात, तर ते शीट तुम्ही एकतर फेविकॉल वापरल्याने कडक होतं आणि त्या फेविकॉलमध्ये विदाऊट वॉटर जर तुम्ही फेविकॉल वापरला तर ते शीट जे काही असेल ते कडक होऊ शकतं। त्याच्यामुळे जरी तुम्ही फेविकॉल वापरत असाल जास्तीत जास्त तर फॅब्रिक ग्लूच वापरा, पण फॅब्रिक ग्लू नसेल तर फेविकॉल वापरला तर त्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% फेविकॉल असं वापरून करा। ही झाली तुमची ट्रिक नंबर 2। ट्रिक नंबर 3 आहे, तुम्ही जे काही
रांगोळी कराल ना ती कमीत कमी ज्या काय असेल ॲक्रेलिक कलरचा वापर करून करा, जेणेकरून ती ओरिजिनल दिसेल. ॲक्रेलिक कलर जर वापरला तुम्ही तर ती जास्त रांगोळी ओरिजिनल नाही दिसत. तो रांगोळीचा जसा आपला मार्केटमध्ये असतो पॅच तसं दिसून येतो. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तर रांगोळीचाच वापर करा. इथं मी शेडिंगला पूर्ण रांगोळीचा यूज करते. जिथे मला वाटेल ॲक्रेलिक कलर तिथं मी ॲक्रेलिक कलर करून घेते. हे बघा, इथे रांगोळीचा आपला सेकंड लेअर पूर्णपणे वाळून कंप्लीट झालेला आहे. इथं मी त्याला बॉर्डर करून घेत आहे ॲक्रेलिक कलरनी. पहिल्यांदा पूर्ण जी रांगोळी आहे ती मेसी दिसत आहे, पण जेव्हा आपण बॉर्डर करू त्यावेळेस ती रांगोळी उठून दिसते. त्यामुळे रांगोळीला बॉर्डर जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती बॉर्डर चांगल्या पद्धतीनं करणं हे गरजेचं आहे. इथे बघा, मी जो रांगोळीचा आउटर भाग आहे तो पहिल्यांदा कंप्लीट करून घेत आहे. त्याच्यानंतर जे काही त्याच्यातला इनर कॉर्नर आहे तो मी त्याच्यानंतर कंप्लीट करून घेत आहे. इथं दुसरी ट्रिक लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही हे बॉर्डर करताय आतमधली, तेव्हा साध्या हलक्या हाताने बॉर्डर करायची आणि त्याच्यानंतरच तुम्ही जास्त ॲक्रेलिक कलर वापरून पूर्ण डबल बॉर्डर करून घ्यायची. पहिल्यांदाच जास्त डार्क ह्याने बॉर्डर करायला जायचं नाही. अगदी लाईट ह्याने बॉर्डर करायची आणि त्याच्यानंतर डबल बॉर्डर करायची. इथे बघा, अशा पद्धतीनं हा शेप मी ड्रॉ केलेला आहे. इथे बघू शकता जो काही आउटर भाग आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण काय करू, जे आपली नथ आहे ती जास्त अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी हा जो व्हाईट कलरचा ॲक्रेलिक कलर आहे तो यूज करायचा. ही आहे ट्रिक. आता इथं मी जे काही आपला ॲक्रेलिक कलर आहे त्याने शेडिंग करून घेत आहे. हा माझा कलर आहे मरून, त्याने मी शेडिंग करून घेत आहे. आता बघा, इथं एक लक्षात ठेवायचं की जेव्हा तुमची रांगोळी चांगल्या पद्धतीनं त्याचा ॲक्रेलिक कलर सुकेल त्याच्यानंतरच कटिंगला घ्यायची, जेणेकरून ते जे तुम्ही कट करताना तुमच्या हाताला कलर वगैरे लागू शकतो किंवा रांगोळीचा कलर नीट बसू शकत नाही. तुम्ही जे आतमधलं व्हाईट कलरने केलेलं आहे मी दाखवलेलं ते स्प्रेड होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे वाळल्यानंतरच करून घ्या. इथं मी ओला आहे तोपर्यंतच करते तुम्हाला दाखवण्यासाठी. ही बघा, आपली रांगोळी तयार झालेली आहे. एक दुसऱ्या पद्धतीचा नथचा व्हिडिओ टाकणार आहे. कमेंट करून सांगा तुम्हाला ही नथची रांगोळी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग.